हाय सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी चालले रानात। खूप दिवसांनी चालले, म्हणजे मार्चमध्ये गेले होते। आता 17 जून आहे आज। तर आज चालले कारण पाऊस 4 ते 5 दिवस झालं पाऊस उघडलाय, पाऊस अजिबात नाही। तर बघायचे रानात मका टाकायची, म्हणजे रान वापशावर आहे की नाही हे बघायचे। तर म्हणलं चला की जाऊया, रस्ता पण व्यवस्थित नाही। थोड्या अंतरापर्यंत गाडीवर जावं लागेल, तिथून चालत जावं लागेल। तर चला, तुम्हाला आमचं शेत बघितलंच आहे तरी पण अजून एकदा दाखवते। गाडी तिथंच लावते त्यांनी। काय झालं? असंच चालावं लागतंय। चल, गाडी तिथं पार्क केली आमची, कारण गाडी पुढे जात नाही, खूप चिखल आहे। आपण चालत जाऊ शकतो पण। चला आरुष, पाण्याची बॉटल घेतली, विळा घेतलाय असावा म्हणून। तर चला, चल आरुष। काय आरुष, चांगला झालाय का पाऊस? अरे कशाला खाली? मी नाही येत बाई। हो, मी नाही येत म्हणलं, जावा तुम्ही। नको बाबा, पाय दुखायला लागलं चालून चालून। गवत खूपच आहे बांधायला, कापून काढावं लागणार आहे। ऊन आत्ता पडलं, ऊन नव्हतं म्हणून आम्ही आलोय। ऊन पडले। मी आले होते मार्च मध्ये ना, तेव्हा हे रान नांगरलेलं होतं। वरती ज्वारी होती, ही ज्वारी, ह्या रानातली ज्वारी निघालेली होती, म्हणजे काढलेली होती। तेव्हा एवढे मोठे ढेकळ होते ना याच्यात, पूर्णच्या पूर्ण विरघळलेत। नदीला यायची इच्छा नव्हती, लय पाय दुखायला लागलं होतं, तरी पण आले। ए नको आरुष, नको, काय करायचंय? होय, कशाला जाता खाली? नदी इकडे। आरुष, गवत कसलं छान आलं। होय, तिथपर्यंत आलतं पाणी। करंजीच्या बिया घे। हे चल आरुष, आपण जाऊया वरती। नको बाबा, गवतात। नदीला भरपूर पाणी आलं होतं, म्हणजे इथपर्यंत पाणी आलं होतं, आटले पाणी, कारण धरणाचं पाणी नाही, पावसाचं पाणी होतं, त्याच्यामुळे आटलं असं शक्यतो। कुठे मोटर? अगं मम्मा, मोटर भिजत होती, पप्पाने वर ठेवले। कुठे ठेवले? वर, तिथं ठेवले।